राज्यातील स्मशानभूमीबद्दलची सद्यस्थिती काय आहे, स्मशानभूमीचं अद्ययावतीकरण करण्यासाठी आणि स्मशानभूमीचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी काय उपाययोजना सुचवल्या पाहिजेत, हिंदू समाजातील दहनभूमी दफनभूमी या विषयावर स्वतंत्र अध्ययन करणे, ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती आणि हिंदू स्मशानभूमी व सर्व जातीच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याबाबत आढावा घेणे, उपाययोजना सुचवणे, अशा या सगळ्या गोष्टीवर एक अभ्यास समिती नेमलेली आहे। त्याही समितीची एक बैठक झाली, बाकीच्या बैठका घेऊन याच्या पुढची कारवाई शासन या अनुषंगानं करेल। त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गावाला स्मशान, गाव तिथं स्मशानभूमी ही भूमिका आता ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण घेतोय आणि गाव तिथं स्मशानभूमी हा विषय आपण घेऊन पुढे काम करतोय। या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की 90 ग्रामपंचायती पूर्वी पूर आला सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी काही स्मशानभूमीचं नुकसान झालेलं आहे। त्या संदर्भातला आपण सर्वे केलेला आहे, त्याचे प्रस्ताव शासनाकडे आलेले आहेत आणि त्यातल्या काय प्रस्तावांना आपण मान्यता दिली, काय प्रस्तावांना मान्यता देतोय, ते किती दिवसात करणार। म्हणजे मी सदस्यांना सांगू इच्छितो की संबंधित ज्या ठिकाणी स्मशानभूमी किंवा त्या रस्त्याचं नुकसान झालेलं आहे तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे। शासन त्या प्रस्तावाला मान्यता देईल आणि शासन मान्यता देईल तोपर्यंत जिल्हा स्तरावरून पण आपण ज्या स्मशानभूमीची तातडीची दुरुस्ती आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण तातडीची दुरुस्ती करून घेऊ।